श्री स्वामी समर्थ. स्वामी हरिद्वाराहून जे मुक्त झाले ते काठेवाडा श्रीकृष्ण त्रिविक्रम नावाचे जे तीर्थक्षेत्र आहे तेथे अचानक प्रगट झाले. द्वारकेजवळ असलेल्या या तीर्थक्षेत्रावर श्रीकृष्ण त्रिविक्रमाचे सुंदर मंदिर होते. त्या मंदिरासमोर नारायण नावाचे सुंदर आणि पवित्र जलाने तुडुंब भरलेले एक सरोवर होते. स्वामी त्या नारायण सरोवरापाशी अचानक आले आणि स्नान करायच्या इच्छेने सरोवरात जाऊ लागले. लोकांची खूप वर्दळ होती. स्वामींचा भव्य देह पाहून तिथे बसलेल्या स्थानाधिपती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महंताने स्वामींना विचारले, काय हो बैरागी बुवा, कुठे चालला आहात? स्वामींनी नारायण सरोवराकडे बोट दाखवले. तेव्हा महंत म्हणाले, तुम्हाला इथली दक्षिणेची पद्धत माहीत दिसत नाही. स्नान करायचे असेल तर इथे दक्षिणा ठेवा आणि मगच सरोवरास स्नानाला उतरा. स्वामींनी त्या महंताच्या बोलण्याकडे काहीही लक्ष दिले नाही आणि ते सरोवराच्या दिशेने चालू लागले. म्हणून त्याचे माथे भडकले. या बैरागी बुवाला सरळ कसे करायचे याचा विचार तो आपल्या 4 गुंड प्रवृत्तीच्या शिष्यांबरोबर करू लागले. 4 गुंड शिष्य आपल्या हातातल्या काठ्या स्वामींच्या दिशेने उभारणार तितक्यात एक चमत्कार झाला. स्वामी एकदम गुप्त झाले आणि नारायण सरोवराच्या मध्यभागी पाण्यावर आसन मांडी घालून बसले. हे पाहून गुंडांची तर बोबडीच वळली. परंतु महंत बाबाचे धाबे धडाले. हा बैरागी नाही तर कोणी सिद्ध पुरुष आहे हे त्याच्या लक्षात आले. किनाऱ्यावरूनच ते सर्वजण स्वामींची करुणा भागू लागले. वारंवार क्षमा मागू लागले. स्वामींना पाण्यावर असं मांडी घातलेला पाहिला आणि तो चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी सरोवराभोवती भाविक भक्तांची प्रचंड गर्दी जमली. स्वामी ध्यान लावून बसले होते. लोकांच्या लक्षात आले की कोणी परमेश्वर स्वरूप योगी पुरुष या तीर्थक्षेत्रावर आलेला आहे. दक्षिणेची भयंकर हाव सुटलेल्या महंत बाबांची आणि त्या 4 गुंड शिष्यांची आता धडगत नाही हे लोकांच्या लक्षात आले. श्री स्वामी समर्थ.